हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही आता कुठेतरी निघाले जायला. कुठे निघाले? ते तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. कशाला? मी सांगू का? सांगू गेस गेस गेस. आम्ही तुम्हाला असे सिनेरियोज देतो, ते तुम्ही गेस 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 करा. ओके? ओके. हे आमचे सोबती आहेत आजच्या दिवसाचे. तुम्ही आमचे लेट येतात. काय चाललंय? हे लोक इतके लेट आले आणि यांना साडे- साडे पडलाय आता. 10 वाजता. अरे इथे 10 वाजता 10चा टाइम दिलेला या आईने आम्हाला, तर आम्ही 10:30 आलोय. ठीक आहे. नेक्स्ट टाइम 8 वाजता. काय घरून नाश्ता करून आले, तर यांचा इथे नाश्ता चाललाय. सांगू का रियालिटी? मी नाही आणलं. मी मला फक्त हा डब्बा आणला. माझ्यासारखे माझे बाबा पण हे आहेत ना, पुडी म्हणून खातात. ह्याचं काय नाव आहे? ह्याचं काय नाव होतं बाबा? लिफाफा आहे कुठला तरी, काहीतरी लिफाफा होता. आणि हे मी हे घेतलं, अंगुरी रसमलाई. हां. आणि हे त्यांनी आम्हाला टेस्ट करायला दिलं, तर आमच्या बाबांनी ते पण आणलं. काय होतं माहिती का ते? अंजीर मावा बर्फी. त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती. हमको सिखा रिया है. खायला पण झालं त्याला. अरे बहिणा नवरा लगेच शायनिंग. बोल काहीतरी. काय बोल? किती शायनिंग करतात हे दोघं, पण शायनर आहेत. मोस्ट इरिटेटिंग पार्ट ऑफ जर्नी What? CNG. अरे असं असं आमच्या ब्लॉगला काहीतरी कॉन्टेंट आहे आई. हा कुठला कॉन्टेंट आहे? आम्ही आता इथे ना CNG भरायला थांबलो. काय बोलते खरंच? CNG भरायला थांब. खरंच का? आम्ही चाललोय अली चोंडी. कल्याण का नव्हतं सांगितलं ना आम्ही. चाललोय कुठे ते आता तुम्ही बघा. सरप्राईज. आणि आम्ही संध्याकाळी पण कुठेतरी जाणार आहे मस्त. आपण किती वाजता निघू तिथून? 4 वाजता. आणि ते किती लांब आहे? पर्यंत 2, 3, मग 4. आणि ते किती लांब आहे तिथून? 1 तास. मी तिथे तुम्हाला घेऊन जाईन. मी लहान असताना आम्ही तिथे खूप जायचो ना आई. सांग तू. बराच वेळा गेलोय. बाबी मला नाही माहिती बाई, मला नाही घेऊन तू जाणार. पनवेलची पहिला बॉन आम्ही आहेस ना, तेव्हा मी तिकडे रोह्याची गेलो. बॉन आहे. मग काय? आता तुम्ही गेस करा आम्ही कुठे जाणार होते. रोह्याला नाही जाणार आहोत ऑब्विसली. बट मी रोह्याची नाही, मी महाडची बॉन आहे. बट मी रोह्यामध्ये राहिली आहे ना. तू नाही राहिलीस, तू फक्त 10 पनवेल years. बघितलंयस. पनवेलमध्ये 10 years नाही, 7 years. फर्स्टला होती तेव्हा आलो ना. नाही, Second ला. सेकंडला आलो ना. सेकंडला तुला त्या जागेबद्दल काय बोलायचंय? मस्त आहे ना ती, एकदम सुंदर. नाही, मस्त, एकदम जबरदस्त. पण आम्ही आता खूप वर्ष गेलो नाहीये. काय काय बोल, बरोबर आहे बोल. प्लेझंट. प्लीज नाही, बरोबर बोलली ती. प्लेझंटच बोलली ती. मग आम्ही तिकडे जातो, त्यांना येत नाही गाडी चालवायला. ड्रायव्हर टू आवर डेस्टिनेशन. दाखवा आपले डेस्टिनेशन. आय उलट केलं मी. दिसतंय. कुठे आलोय आपण सांग त्यांना. आम्ही ना चोंडीला इकडे कुठे आलोय ते सांग त्यांना. आम्ही चोंडीला आलोय. चोंडी कुठे आहे? किहिम बीच आहे ना, किहिम बीच त्याच्या रस्त्याचा. अलिबाग किहिम बीच त्याच्या इथे चोंडी आहे. तर आम्ही माझ्या आत्याकडे आलो. आणि कसं मस्त घर आहे ना डली. दाखव गार्डन. कसं मस्त आहे. आणि इकडे ना छोटंसं गार्डन केलंय त्यांनी.
फॉर बेबीज आणि दीज आर छोटू छोटू बेबीज. माझ्या बहिणींची मुलं आहे ती सगळी. आणि असं मस्त इकडे झोपाळ आहे. आता माझा नवरा बिचारा दमला. खूप ट्रॅफिक होती, एक्स्ट्रीम ट्रॅफिक होती. किती तास लागले आम्हाला पनवेलवरून आणायला पहिलं? 3 तास लागले. एवढ्या आता मी माडला पोचलो असतो. सॅड. लॉंग विकेंड आहे ना म्हणून नाही. बोल आता जरा. हा लगेच स्वतःचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरात आला ना की एक्सट्रोवर्ट होतो. सॉरी. अभी हमारी आत्या ने मस्त मस्त खाना बनाया है तो हम वो खाते हैं. आई हे काय होतं? आई आता आम्ही जेवलो. अशा सगळ्या गोष्टी दाखवायच्या. आता ऐक ना, आता आम्ही जेवलो. आपण दोघं जे जेवलो त्याला जेवण म्हणतात. आणि जी ही जेवली, राक्षसचा हा, त्याला काय म्हणू शकतो माणूस? काय नाही जेवलो मी. एक भाकरी आणि एवढूसा भात खाल्ला. एवढूसा. ज्यादा नहीं हो गया मतलब पेक्षा पण जास्त जास्त असतं. एक अरे किती खाल्लाय, किती भाकरी. मला आता भाऊजी आतमध्ये बोलले मी बरोबर झाले. मी आधी खूप बारीक होते. मी तुला भाऊजींना भेटवते. हो समजलं. मी थोडा रेस्ट करू आणि मग कुठेतरी आम्ही जाऊ कदाचित. हे पवार्स आहे, यांचं काय सांगू शकत नाही. आता हे जिथं नेतील तिथं जायचं, गाडीत बसायचं तर आहे. वेलकम बॅक नाही. वेलकम बॅक ना. परत थोड्या वेळाने तुमचं स्वागत आहे. आता आम्ही फ्यू आवर्स लेटर आता आम्ही निघालोय. सांच्याला चाललो आम्ही. सनसेट झालाय ऑलमोस्ट. येस. आम्ही तुम्हाला तर रूट सांगतो, नाहीतर सगळे परत बोलतील तुम्ही. आम्ही अलिबागवरून पनवेलवरून अलिबागला आलो. पनवेल अलिबाग रोड तर तुम्हाला माहित असेल, वडखळ मार्गे. आणि तिथून आम्ही चोंडीला गेलेलो. किहीम बीचचा रोड आहे ना तिथून. आणि मग तिथून आम्ही आलो इकडे नागावला. नागाववरून सरळ चाललोय रेवदंडा. नागाव टुवर्ड्स रेवदंडा. तर तिकडे आहे बिर्ला मंदिर, जिथे मी लहान असताना खूप म्हणजे खूप जायची. तुम्हाला आम्ही दाखवतो. आता आम्ही एक्झॅक्ट परफेक्ट टाइमला पोहोचतोय. आणि असं ते आपण ह्यांना सिच्युएशन सांगूया आपली कशी झाली ती. काय सांगूया? असं सांगायचं असतं. बाकी सगळे हा तुम्हाला दाखवतो. इतकं सुंदर असतं ना ते. हा पण फर्स्ट टाइम झाला आणि बेबो पण फर्स्ट टाइम. बेबो आहे कुठे? बेबो. तर हा हात दुखला मला. आम्हाला नेते मस्त करून आता गेल्यावर समजेल. सगळे आम्हाला खूप बोललेले की ट्रॅफिक असेल आणि मॅपवर दाखवत होती, बट नाही मिळाली आम्हाला. लकीली आम्हाला ट्रॅफिक नाही मिळाली. बट पनवेल टू अलिबाग खूप ट्रॅफिक मिळाली बिकॉज ऑफ लॉंग वीकेंड. 4 तास. ऑलमोस्ट 4 तास लागले, जे की 1.5 तासाचा रस्ता आहे. तर आम्ही आता पटपट जातोय. अँड लेट्स सी. आणि तिथे बाकी लोक तिथे पोपटी बनवतायत. डायरेक्ट आयती खायला जाणार आहोत. आम्ही आमचा रात्रीचा पोपटीचा पण प्लॅन आहे. पोपटी खाऊ. लेफ्ट साइडला दिसलं का काय मंदिर? कुठे? लेफ्ट साइडला हे मंदिर आहे. मस्त वाटतं ना. मस्त वाटतं ना सनसेट. मग आम्ही पोहोचतोय आता इथे. आपोआप चालू झालाय का फ्लॅश? तर ना साळावला यायचं. साळावला येते बिर्ला मंदिर. तुम्ही गुगलला टाकलं तरी समजेल तुम्हाला साळाव. आणि आता आम्ही तर गाडीने आलोय, बट अदर ट्रान्सपोर्टचे काय ऑप्शन आहेत ना ते पण आम्ही तुम्हाला. कुठे पोहोचलो ठरले आपण? साळावला मंदिर आहे. हे बघा तुम्ही खाली बघू शकता. इथे पार्किंग आहे. तिथून याल तुम्ही. इथे लेफ्ट साइडला पार्किंग आहे आणि राईट साइडला मंदिर आहे. तिथे वरती इको येतात. इथे इको पार्किंग आहे. आहे बघा. खूप चढून जायचं. चढायला खूप. वजनात कमी होईल. तेव्हाच तिने एवढं खाल्लंय दुपारी की आपल्याला संध्याकाळी जिरवायचं आहे. आणाली
हे घे घे काहीतरी. शूट कसे करतील हा, इथे अलाव नाहीये. तर ते बघा तिथे लिहिलंय सक्त मनाई आहे. अच्छा फोनच न्यायचा नाही का चालू नाही करायचा काय? फोन न्यायचंच नाही. बॅड न्यूज, फोन अलाउड नाहीये. आता तुम्हाला काहीच दाखवू नाही शकत. काहीच नाही लागू शकत. इथून जे दिसतंय तेच बघा. नो फोन्स अलाउड. 50 आणि तिथून इथं 20. रेवदंड्यावर नाही इथं 20 रुपये. ते त्यांचं ऐक कसं यायचं ते सांगतात. रेवदंड्याला जायचं. मी रिसर्च करते तुमच्यासाठी. बरं मग आता हे काय नाही खाऊ शकत. काय कशात आता गाडी आणली. मोबाईल ठेवी ते राहू दे इथे. हो नको असू दे ना, घेऊन जातो. कोण नाही नेऊन देणार. नाही बाबा नाही मला विश्वास असला तर ठेव. ना की फोन अलाउड नाही म्हणतात. नाईस बॅड न्यूज. फोन अलाउड नाही. वी आर सो सॉरी. आपण काहीच नाही दाखवू शकत होता. म्हणजे फोन आहे ना, आता आम्हाला एक तर गाडीत ठेवायला लागेल ना, तर ह्या मावशी पण बोलले की आमच्याकडे ठेवून दे फोन, इथे ते सेफ ठेवतील. मग आता आपण काय करणार? हा व्लॉग कसा कम्प्लीट होणार? आता ह्याच्या पुढे ना आपण गुगलवरनं 2-4 फोटो घेऊ. हा बघा हा हे बघा वरती इथून स्टेप्स आहेत आणि तिथे मंदिर आहे राईट साईडला, दिसत असेल तुम्हाला. आणि हे बाहेर स्टॉल्स आहेत आणि हा डंपर. मी रिसर्च केली. तुम्ही अलिबाग वरून याल ना, तर अलिबाग पासून रेवदंड्यापर्यंत येतात इको. ते 50 रुपये घेतात आणि रेवदंड्यापासून इथे साळावला त्यांना बिर्ला मंदिर सांगितलं ना, तर इथे सोडतात 20 रुपये घेतात. असं 70 रुपयाचा तुम्हाला एक्सपेन्स आहे इफ यू आर कमिंग विदाउट कार और बाईक, मतलब युअर ओन व्हेकल. ओके. कळलं नाही बायको किती हुशार आहे. रॉकेट. चला मग आता काय मग गाडीत ठेवतोस काही? नाही ठेवू आता मावशी, एवढा तर विश्वास ठेवायला लागेल. अशा ठिकाणी आम्ही दर्शन करून आलो. मंदिर खूप छान आहे, सुंदर आहे, पण फोन अलाउड नाही आहे म्हणून आम्ही शूट करू शकलो नाही. गणपती बाप्पा आहेत, बरेच देव आहेत. जोरात बघ. गणपती बाप्पा आहेत आणि बरेच देव आहेत वेगवेगळे. चला अभी हम नेक्स्ट डेस्टिनेशन जाता है, वो सोचते हैं तुमको बताते हैं. चलो बाय बाय. हॅलो नाही हां हॅलो. आता आम्ही आलो घरी, तर खूप लेट झालं आम्हाला. खूप म्हणजे खूप लेट झालं. म्हणजे आम्ही तिथून मंदिरातून घरी जायलाच आम्हाला ट्रॅफिक लागलं. घरून मंदिरात आम्ही चांगले गेलो. वो अच्छा था. येताना आम्ही खूप दमलो, कारण सकाळी पण आम्हाला खूप ट्रॅफिक लागलेली आणि रात्री पण खूप लागली. मग आम्ही गेलो आणि आमची पोपटी रेडी होती. आयती पोपटी खाल्ली आम्ही. येस, मजा आली सगळ्यांसोबत. आणि पोपटीचं ते तुम्हाला दाखवलं तेवढंच होतं, म्हणजे आम्ही काही बोललो नाही, कारण आम्ही खूप टायमावर पोचलेलो आणि आम्हाला खूप शिव्या पडत होत्या. तर आम्ही पोचलो आणि मग आलो. आणि ना तिथे बिर्ला मंदिरला म्हणजे चांगलं आहे, ते शांत आहे खूप. बट आता कसं आहे ना, जे मी पहिले बघितलेलं ना तसं नव्हतं, तर म्हणून मी तुम्हाला अपडेट देते. आता तुम्ही मला शिव्या घालाल. ते कसं पहिल्यासारखं मेंटेन नाहीये आता. म्हणजे पहिले असं लाईट्स वगैरे फाउंटन वगैरे होतं, आता तसं नाहीये ते. पण चांगलं आहे, पण छान आहे, शांत आहे. तुम्ही जाल ना असे संध्याकाळच्या टाइमला जा, तिथे खूप असं शांत वाटेल, पीसफुल. म्हणजे तुम्हाला जाऊन असं शांतीत बसायचं असेल तर व्हेरी नाईस. गणपती बाप्पा पण मस्त आहे तिथे. येस. आम्हाला खूप जास्त वेळ नव्हता तिथे आणि फोन तर नाही नेऊ शकत, म्हणून तुम्हाला दाखवू नव्हतं शकत. तर आता खूप लेट झालंय. आता आम्ही झोपतो काय पण करतो. नाही, आम्ही टीव्ही बघतो जरा.
कारण उद्या आम्हाला सुट्टी आहे. ओके, तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. आम्हाला आता 100 सबस्क्रायबर्स व्हायला फक्त 4 सबस्क्रायबर्स. सांग मला, एवढा पप्पा देतोस तर सांग ना त्यांना. करतो ना मी इशारे. 4 सबस्क्रायबर्स पाहिजेत आणि नुसतं 100 नाही आहे, खूप सारे सबस्क्रायबर पाहिजेत. पण आता तुम्ही 100 करून द्या या प्लीज. ओके, सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आम्हाला म्हणजे आमच्या ब्लॉगला. किती बोलते ही. ओके आई, बाय. बाय.